एमपीएससी औषध निरीक्षक पदाचा पेपर फुटला। या पेपर फुटी प्रकरणामध्ये पोलिसांनी 6 जणांना अटकही केली। एमपीएससी पेपर फुटला, ज्यांनी तो फोडला ते परीक्षा पासही झाली। सगळं अगदी सुरळीत झालं होतं, पण खोट्याला अर्थात गुन्ह्याला अनेक पाय असतात असं म्हणतात। एमपीएससी पेपर फुटी प्रकरण उघड होण्याची कहाणीच रंजक आहे। परीक्षार्थी रुजुता पाटीलचे वडील अमृत पाटील यांनी आपल्या मुलीसाठी परीक्षेच्या 2 दिवस आधी पेपर फोडला। ऋतुजाने फुटलेला पेपर आपला प्रियकर गौरव पाटील याला दिला। गौरवने हा पेपर आपल्या काही मित्रांना दिला। त्यामुळे ऋतुजा आणि गौरव यांच्यामध्ये वाद झाला। हे भांडण अगदी ब्रेकअप पर्यंत गेलं। या दरम्यान रुजुता परीक्षेमध्ये पास झाली, तर गौरव यामध्ये नापास झाला। ब्रेकअप झाल्यामुळे आधी संतापलेला गौरवने एमपीएससीचा पेपर फुटल्याचा ईमेल एमपीएससी कडे केला। मात्र राग शांत झाल्यावर आपण सुद्धा यामध्ये अडकू हे लक्षात येताच गौरव पाटीलने पेपर फुटीचा हा केवळ बनाव होता असा दुसरा ईमेल एमपीएससी कडे केला। पण तोपर्यंत बाण सुटला होता। एमपीएससीने याची गांभीर्यानं दखल घेतली आणि तपास सुरू केला। याची पाळंमुळं खणून काढली। पेपर फोडण्यासाठी अमृत पाटील यांनी प्रवीण पाटील नावाच्या दलालाची मदत घेतली। पेपर फोडण्यामध्ये गोपाळ मराठे, विश्वेश्वर नकाते, एमपीएससीचे अव्वल सचिव अभिजित लेंडवे हे सहभागी होते। या प्रकरणामध्ये आता 6 जणांना अटक झाली। ब्रेकअपमुळे गौरव पाटीलने रागाच्या भरात केलेला एक ईमेलने ही पेपरफुटी प्रकरण बाहेर आलं, नाहीतर हा गुन्हा सुद्धा लपला असता। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।